महाराष्ट्र क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। दारव्हा पालकमंत्री संजय राठोड यांची सांत्वनपर भेट, घटनास्थळाची केली पाहणी। पालकमंत्री संजय राठोड हे शेवटच्या घटकापर्यंत शासनाची मदत देण्यास तत्पर, ठेकेदारांना उपाययोजना राबविण्याचे दिले निर्देश। दारव्हा तालुक्यातील दिनांक 20 ऑगस्ट बुधवार रोजी रेल्वे स्टेशन परिसर येथे 4 दिवसांपूर्वी वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पोहण्यासाठी गेलेल्या 4 अल्पवयीन निष्पाप मुलांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झालाय। ही अत्यंत वेदनादायी घटना असून मृत्यू झालेल्या मुलांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। ज्या ठिकाणी हा अपघात घडला त्या ठिकाणी प्रत्यक्ष पाहणी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी ठेकेदाराला तातडीने आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश दिले। या दुर्दैवी घटनेत हरवलेल्या मुलांच्या पालकांचे दुःख कमी करणे अशक्य आहे, मात्र त्यांच्या दुःखात सहभागी होत आर्थिक मदतीचा हात पुढे केला। तसेच राज्य शासनाकडूनही सर्वतोपरी सहकार्य करणार आहे। अपघाताच्या वेळी धाडसाने मुलांना वाचवण्याचा प्रयत्न करणारे समीर शेख, मोहम्मद कासिब, बाबू कुडे आणि अंकुश अमर या सर्वांची देखील यावेळी दारव्हा तहसीलदार रवी काळे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, गटविकास अधिकारी राजीव शिंदे, जिल्हा प्रमुख यशवंत पवार, तालुका प्रमुख मनोज श्रीधर काका मोहोड सिंगी, विभाग प्रमुख महेश सावडकर, माजी नगरसेवक डॉक्टर दामोदर लड्डा, चैतन्य ग्रुप ऑफ स्पोर्ट दारव्हाचे गणेश भोयर तसेच शिवसेनेचे कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिक उपस्थित होते। महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ तालुका प्रतिनिधी प्रमोद मेटांगे।